शीतल थोडंसं खाऊन बघते आमच्यासाठी. एकदम भारी झाले ना. आता चांगली ती मिक्स करून घ्यायची आहे. भरपूर मेंबर आहेत आमचे खाणारे, त्यामुळे आम्ही भरपूर बनवले. आज काय बनवत आहे रे? कोल्हापूर पद्धतीने मटकीची भेळ, कोल्हापूर स्टाईलची. मटकी काल भिजत टाकून त्याला मोड आणले चांगले. आता त्याला एक वाफ द्यायच्या मटकीला. मटकी टाकून भेळ बनवणार आहे. हां, मटकी भेळ आपलं चांगलं. आता तेलामध्ये दुसरं काही टाकायचं नाही, मग फक्त हळद टाकून फक्त एक मटकीला वाफ द्यायची आहे. थोडंसं मीठ पण टाकणार ना त्यात. आणि मीठ टाकणार थोडंसं. कोल्हापुरी मिसळ आहे ही. भेळ मिसळ नाही भेळ. थोडासा मीठ मटकीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे. फक्त भाजीला शिजवतो ना, अशी शिजून घ्यायची आहे तिला. आणि जाळ एकदम कमी ठेवायचं, कमी नाही तर ठेवायचं. करपे. करपे पाणी वगैरे ओतायचं नाही ना त्याच्यामध्ये, म्हणून. शीतल काय आज बनवताय तुम्ही? आज मी बनवतोय कोल्हापूर स्टाईल मटकीची भेळ. सगळी तयारी पूर्ण झाली. आता फक्त एकत्र करून खायला बसायचं. असायचं बाकी आहे. घेतल्यात 1 किलो राय घेतल्यात. एक पाकिट आहे, मोठं आहे ना. आता मोठं पॅकेट आहे, त्याच्यामध्ये आता फरसाण टाकणार आहोत. फरसाण पण 1 किलो घेतलाय. आणि ही बारकी शेव घेतली. ही आहे पापडी. शीतल तिला उचलून द्या मसाले. आता कांदा टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे कांद्यासोबत लगेच. आणि हे थोडंसं वरनं सजवायला लागेल ना, म्हणून थोडं बाकी ठेवलंय. हे जे आपण बटाट्यामध्ये मसाला टाकून घेतलाय तो पण टाकून घ्यायचा. थोडासा टाकून घ्यायचा, थोडासा बाकी ठेवू वर टाकायला. साधी सोपी भेळ आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची सजावटीसाठी. स्वस्त झाली कोथिंबीर. स्वस्त झाले आता. आमच्याकडे जे स्वस्त होतं ते आम्ही भरपूर वापरतो. वापरतो. आणि ही मटकी जी मगाशी आपण वापरून घेतले हळद आणि मिठावरती, ती टाकून घ्यायची. हे आम्ही भेळ कोल्हापूरला खाल्ली होती. खाल्लेली. कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडं तर तुम्ही हिरवी लाल मिरची टेचून पण घालू शकता. बोलची त्यात. आणि हा बाजारातून आणलेला चाट मसाला थोडासाच टाकायचा आहे. शीतल थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे. बोल. मटकीमध्ये पण मीठ टाकलेला, बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेला. त्या आता बोल, अंदाजाने आता बोल, आता बोल. काय पिळते तर लिंबू पिळते. थांब तू. थांब थांब, लिंबू पिळायची थांब. मीठ. हा. आपण मटकी शिजवताना पण मटकीमध्ये मीठ टाकलेला, बटाटे चुरडल्यावर बटाट्यामध्ये मीठ टाकलेला. त्या अंदाजाने भेळीमध्ये मीठ टाकून घ्यायचं, नाही तर भेळ खारट होईल. आता लिंबू पिळून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायची. आता चांगला एकजीवन आता चांगली ती मिक्स करून घ्यायची आहे भेळ. भरपूर मेंबर आहेत आमचे खाणारे, त्यामुळे आम्ही भरपूर बनवले. आणि अजून थोडासा शिल्लक पण ठेवलाय, लागली तर परत बनवणार. वरनं सर्व करायसाठी सजावटीसाठी थोडंसं साहित्य शिल्लक ठेवले. भेळ आमची जोपर्यंत चांगली मिक्स होते तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करा जर आमच्या चॅनलला अजून केलं नसेल तर. भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. आणि लाईक करा, आवडलं तर नक्की कमेंट करा. आणखीन ह्याच्या पुढे काय व्हिडिओ बनवू त्याच्यासाठी पण. आता वाढून घेणार आहे ना, मिक्स करून झाले पूर्ण. थोडासा मीठ मटकीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एक वाफ द्यायची आहे. फक्त भाजीला शिजवतो ना, अशी शिजून घ्यायची आहे तिला. आणि जाळ एकदम कमी ठेवायचं, कमी नाही तर ठेवायचं. करपे. करपे
पाणी वगैरे ओतायचं नाही ना त्याच्यामध्ये, म्हणून. 3 बटाटे उकडून घेतलेत आणि त्याला चुरडून घेतले. जास्त बारीक पण आपल्याला चुरडायचं नाही त्याला. हे बघा, थोडे थोडे तुकडेच ठेवायचे आहेत. त्याच्यावरती आता आपण कांदा लसूण मसाला टाकणार आहोत. थोडासा भुरभुरून घेतोय ना, हां, सगळीकडे चव लागली पाहिजे ना. हो. बस झालं शीतल, बस झालं तिखट होत. आणि हो, याला आज सुट्टी आहे ना आणि गडबड चालले. आणि थोडंसं लिंबू पिळून लिंबू घ्यायचं. पिळून घ्यायचं त्याच्यावर. हां, बस. चला, आता भेळची तयारी पूर्ण सगळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे ना. ए ऐक रे, आता तू लहाया घेतल्यात, 1 किलो लहाया घेतल्यात. एक पाकिट आहे मोठा आहे ना. आता मोठं पॅकेट आहे. त्याच्यामध्ये आता फरसाण टाकणार आहोत. फरसाण पण 1 किलो घेतलाय. आणि ही बारकी शेव घेतली. ही आहे पापडी. शीतल तिला उचलून द्या मसाले. आता कांदा टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण टाकून घ्यायचं आहे कांद्यासोबत लगेच. आणि हे थोडंसं वरण सजवायला लागेल ना, म्हणून थोडं बाकी ठेवलंय. हे जे आपण बटाट्यामध्ये मसाला टाकून घेतलाय तो पण टाकून घ्यायचा. थोडासा टाकून घ्यायचा, थोडासा बाकी ठेवू वर टाकायला. साधी सोपी भेळ आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची सजावटीसाठी. स्वस्त झाली आहे कोथिंबीर. स्वस्त झाले आता. आमच्याकडे जे स्वस्त होतं ते आम्ही भरपूर वापरतो. वापरतो. आणि ही मटकी जी मगाशी आपण वापरून घेतले हळद आणि मिठावरती, ती टाकून घ्यायची. ही आम्ही भेळ कोल्हापूरला खाल्ली होती. खाल्लेली. कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडं तर तुम्ही हिरवी लाल मिरची टेचून पण घालू चाट शकता. मसाला पण टाकायचा. चाट मसाला. बोलची त्यात. आणि हा बाजारातून आणलेला चाट मसाला थोडासाच टाकायचा आहे. शीतल थोडासा मीठ टाकून घ्यायचं आहे. बोल. मटकीमध्ये पण मीठ टाकलेला, बटाट्यामध्ये पण मीठ टाकलेला. त्या आता बोल, अंदाजाने आता बोल, आता बोल. आपण मटकी शिजवताना पण मटकीमध्ये मीठ टाकलेला, बटाटे चुरडल्यावर बटाट्यामध्ये मीठ टाकलेला. त्या अंदाजाने भेळमध्ये मीठ टाकून घ्यायचं, नाही तर भेळ खारट होईल. आता लिंबू पिळून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायची. आता चांगला एकजीवन, आता चांगली ती मिक्स करून घ्यायची आहे भेळ. भरपूर मेंबर आहेत आमचे खाणारे, त्यामुळे आम्ही भरपूर बनवले. आणि अजून थोडासा शिल्लक पण ठेवलाय, लागली तर परत बनवणार. वरनं सर्व करायसाठी सजावटीसाठी थोडंसं साहित्य शिल्लक ठेवले. भेळ आमची जोपर्यंत चांगली मिक्स होते तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करा जर आमच्या चॅनलला अजून केलं नसेल तर. भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब नाही करत. आणि लाईक करा, आवडलं तर नक्की कमेंट करा. आणखीन ह्याच्या पुढे काय व्हिडिओ बनवू त्याच्यासाठी पण. आता वाढून घेणार आहे ना, मिक्स करून झाले पूर्ण. भेळ आता आम्ही वाढून घेतोय. खाण्यासाठी भेळ पूर्ण तयार झाली. आता तयार केलेली भेळ टाकून घेतले थोडीशी. आणि त्याच्यावर खायला देताना थोडीशी कोथिंबीर, थोडीशी मटकी त्याच्यावरती द्यायची. मटकी ठेवलेली होती आम्ही हां. थोडीशी. थोडंसं फरसाण, थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो आणि आणि थोडीशी थोडासा कांदा सगळं लसूण ते मसाला पण टाकलाय. थोडीशी भेळ घातले, शेव पण घातले वरनं आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता भेळ तयार आहे, खाऊन घ्यायचे. ते खायला शीतल थोडंसं खाऊन बघते आमच्यासाठी. एकदम भारी झाले ना. कोल्हापूरची फेमस मटकीची भेळ आम्ही आज केले. गौरव दादा खालीच काय भेळ? मस्त झाले एकदम. एकदम भारी. ही आई खाते माझी भेळ. आणि हे सगळे आपले मेहनत करणारे मेंबर. आज काय त्यांनी मेहनत जास्त नाही केले भेळसाठी, सोबती
अरे ती खाल्लीच काय, कधी झाले? चांगली झाले? मस्त झालं. शिल्पा अजून बरीच शिल्लक आहे.